गणेशाय नमः. जर तुम्हालाही तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल आणि बराच काळ पैसा टिकावा आणि काळानुसार तो वाढत जावा असे वाटत असेल तर यशाची काही सूत्रे जाणून घेऊया जे तुमचे जीवन बदलू शकतात. आजच्या काळात यशाची व्याख्या फक्त चांगल्या करिअरपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. लोकांना वाटते की त्यांच्याकडे पुरेसे धन असले पाहिजे, भविष्य सुरक्षित असले पाहिजे, आयुष्यात स्थिरता निर्माण झाली पाहिजे. पण नेहमी आपण हे विसरतो की पैसे कमावणे जितके आवश्यक आहे तितकेच ते सांभाळणे आणि वाढवणे देखील आवश्यक आहे. पैसा टिकावा आणि काळानुसार तो वाढत जावा असे वाटत असेल तर यशाची काही सूत्रे जाणून घ्या जे तुमचे जीवन बदलू शकतात. तुमच्या कमाईतील सर्वात मोठा हिस्सा नेहमी वाचवून ठेवला पाहिजे. ही फक्त एक सवय नाही तर सुरक्षा कवच आहे. जीवनात कठीण कधी येईल हे कोणी सांगत नाही. अशा वेळी केलेली बचतच उपयोगी ठरते. आजच्या काळात तुम्ही त्याला आपत्कालीन बचत समजू शकता. तुमचे उत्पन्न कमी असो किंवा जास्त, प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे वाचवणे हीच आर्थिक स्थैर्याचा पाया आहे. काही विचार न करता खर्च करणारा व्यक्ती कधीही धनवान होऊ शकत नाही. दिखावा, ट्रेंड किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च दीर्घकाळ तुमचे नुकसान करू शकतो. आजच्या काळातील जीवनशैलीत ही शिकवण लागू होते. ऑनलाईन शॉपिंग, डिस्काउंट, ऑफर्स आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आपण नेहमी गरजा आणि हौस यांच्यातील फरक विसरतो. समजूतदारपणा हाच आहे की खर्च करण्याआधी स्वतःला विचारा की खरंच ह्या खर्चाची आवश्यकता आहे का. फक्त पैसा कमवण्याची गोष्ट नाही तर तो सांभाळणे देखील एक कला आहे. जो व्यक्ती धनसंपत्तीचा सन्मान करतो तोच दीर्घकाळपर्यंत तो पैसा टिकवू शकतो. याचा अर्थ की बजेट तयार करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि अनावश्यक गोष्टींचा खर्चावर नियंत्रण ठेवणे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते. विश्वास एका स्रोतावर अवलंबणे धोकादायक आहे. जर तो स्रोत काही कारणास्तव बंद झाला तर तो संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून पडू शकते. आजच्या काळात ही गोष्ट आणखीही अहम आहे. फ्रीलान्सिंग अर्थवेळ कामात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे कौशल्य वाढवू शकता आणि उन्नतीचे अतिरिक्त मार्ग निर्माण करू शकता. उत्पन्नाचे अनेक स्रोत तुम्हाला केवळ सुरक्षितच करत नाही तर तुमची जलद वाढ होण्यासही मदत करतात. ज्ञान ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. पैसा कधीही संपत नाही, पण ज्ञान तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. नवीन कौशल्य शिकणे, स्वतःला अद्ययावत ठेवणे आणि बदलत्या काळासोबत वाटचाल करणे ही सर्व गोष्टी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात.